नमस्कार, आपल्यासोबत आहे दीपक केसरकर सर। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता ज्या पद्धतीने हिंदी भाषेची सक्ती काल थांबवण्यात आली आणि तुम्ही पण एक शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेना मराठी भाषेसाठी नेहमीच लढली, काय भूमिका होती तुमची? मराठी भाषेवर कुठला अन्याय झाला हा अगोदर मला सांगा। कारण हिंदी 1971 पासून 5वी 6वी 7वी ला कंपल्सरी आहे। आता 6वी पासून मुलांना ऑप्शन द्यायला लागेल त्यांना कुठल्या लँग्वेज मध्ये शिकायचं आहे। त्याच्यामुळे त्या कॅटेगरीमधून हिंदीला कमी केलं आणि ऑप्शनलच्या कॅटेगरीमध्ये आणलं होतं, म्हणजे ज्यांना शिकायचं हिंदी ते शिकू शकतात। आता त्यालाही विरोध करताना मराठीच्या नावाने झाला। ह्याच्यामध्ये मराठीचा संबंध कुठे आला सांगा? किंवा 71 पासून हिंदी शिकवली जाते महाराष्ट्रामध्ये आणि ती कंपल्सरी आहे, हे या नेत्यांना माहिती नाही आहे का? मग मराठी तर 10वी पर्यंत कंपल्सरी आहे आणि आमचं नवीन जे धोरण आहे त्याच्यामध्ये आम्ही जी शिफारस केली ती 11वी 12वीला सुद्धा कंपल्सरी करा अशी शिफारस केली आहे। त्याच्यामुळे मराठीसाठी तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही मराठी भाषेचं साधं धोरण देऊ शकला नाही एवढ्या वर्षामध्ये। आणि त्याच्यामुळे मराठी भाषेचं धोरण आम्ही दिलं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला। तुम्ही काय नेमकं केलं हे विचार केलं पाहिजे। छोटंसं मराठी भाषा भवन बनत होता, आम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भव्य इमारत ही मराठी भाषा भवनची करतोय, त्याचं काम आता चालू आहे। त्याच्यामुळे उगाच मराठीचं नाव घ्यायचं, याच्यामध्ये नेमका मराठीचा संबंध आला होता कुठे? हा हिंदी भाषेच्या संदर्भातला विषय होता आणि हिंदी भाषा ही 5वी 6वी 7वीला 1971 पासून कंपल्सरी आहे। उगाच लोकांची दिशाभूल करू नका। बरं, येत्या 5 तारखेला जो मोर्चा निघणार होता, तर तो मोर्चा निघणार नाही, तर तिथं विजय मोर्चा किंवा सभा होणार आहे। मराठी माणसांची ताकद दाखवण्यासाठी ठाकरे आणि मनसे हे दोघे एकत्र येणार आहेत, काय वाटतं? आणि त्यांनी एकत्र यावं हा त्यांचा प्रश्न आहे। ते भाऊ भाऊ आहेत, कधी एकत्र येऊ शकतात? आम्ही त्याला ऑब्जेक्शन का घेणार? हा प्रश्न आहे। धन्यवाद। आज आपल्याला विशेष म्हणजे दीपक केसरकर यांनी सगळ्यात महत्त्वाची माहिती दिली आहे की मराठी भाषेला आमचा काही विरोध नव्हता, पण हिंदी भाषेला यांचा विरोध का? कॅमेरामन देवाशिष कुमार सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई।